बायको म्हणली लगीन झाल्यापासून कुठं फिरायला नेला नाहीसा. म्हणलं एका आठवण नेऊ शकतो. निम्मी गाडी तू चालवणार असशील तर. आवडत्या व्यक्तीसोबत वन डे ट्रिप करायची असेल तर एक नंबर स्पॉट आहे. तू पुढं बघा. आधी बघा ही अवजार कसला आहे ती सांग. लेफ्ट म्हणलं की उजवीकडं आणि राईट म्हणलं की डावीकडं अशी सगळी माझ्या बघा युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यात आहे. त्याची लिंक पण बायो मध्ये दिलेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या रूटवर जाताना बघा एक घाट लागतो. पठारे प्रदेश बघायचा असेल घाटात तर नक्कीच यायला लागतं. घाटाचं नाव कमेंट बॉक्स मध्ये असेल. आंबा घाटाच्या मागच बघा 3 किलोमीटरवर डॉल्फिन म्हणून हॉटेल आहे. इथंच मग नाश्ता केला आणि इथली इडली एक नंबर आहे. सध्या आम्ही खाल्लेली पण ती काही व्हिडिओत आली नाही. मालकांची गाठ घेतली कारण की मराठी व्यावसायिक होतं. तिथनं मग आलो आंबा घाटात सेल्फी पॉइंटला. तिथं नवीन सबस्क्रायबर मालेगावची गाठ पडली. 90 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर कमान दिसायला लागली. म्हटलं आलो जागेवर, चला देवाचं दर्शन घेऊया. थांबा आधी हे लोबाडणुकीचा धंदा आहे, त्यांना आधी पैसे देतो. कुठं पण फिरा, पर्यटन कर, कांदा कर, लसूण कर, यांचं आहे तीच पुढं. बरं पैसे घ्या की तसा परिसर पण स्वच्छ ठेवा. असो आलो 520 पायऱ्या चढून वर देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि स्पॉटला थांबलो. मागं धबधब्याचं दर्शन घ्यायला बायकून मी. खरे अपदा युट्यूबवर बघा.